नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपलं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. काल झालेल्या 7वी स्कॉलरशिपच्या पेपर मधील पेपर 2 जो की बुद्धिमत्ता या विषयातील आज आपण त्या ठिकाणी त्या प्रश्नांचं सोल्युशन एकदम सोप्या रीतीने बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी काय म्हटलंय बघा, 26 ते 28 यामध्ये गटाशी जुळणारे पद. याचा अर्थ काय असतो तर त्या ठिकाणी त्यांचा गट बनवायचा आहे. गट काय बनतोय बघा, या ठिकाणी संख्या आहेत, या संख्येच्या गटामध्ये गट बनतोय तो त्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज ही येत आहे मूळ संख्या, त्यानुसार पर्याय क्रमांकाचं उत्तर आहे 2. पुढचा प्रश्न बघा, गण, अब्र आणि अब्द हे एकमेकांचे काय आहेत तर समानार्थी शब्द आहेत, तर त्या गटामध्ये बसन पर्याय क्रमांक 4 मेघ. पुढचा बघा आकृती आहे ज्यामध्ये बाहेरील बाजू 5 आहेत, आतील बाजू 9 आहेत, या ठिकाणी 4 आहेत, 7 आहेत, या ठिकाणी 3 आहेत, या ठिकाणी 5 आहेत. आता यांचा संबंध काय लागतोय बघा, तर 5च्या दुप्पट वजा 1, 4चे दुप्पट वजा 1, 3ची दुप्पट वजा 1, यानुसार पर्याय क्रमांकाचे उत्तर किती आहे 1, कारण या ठिकाणी 6 आणि आत आहेत 11 गुण. बघा पुढील प्रश्न, दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 9व्या अक्षरापासून डावीकडील तिसरे अक्षर. यामध्ये बघा डावीकडून 9 अक्षर कोणतं आहे पहिल्यांदा तर ते आहे आय, परंतु त्या आय पासून म्हणले त्यांनी, पासून म्हणले की तो धरायचा, त्यामुळे डावीकडील तिसरा कोणता आहे 1, 2 आणि 3 जी असेल. पुढे बघा अक्षरमालेतील उजवीकडून 13वे अक्षर कोणतं आहे, हे 5, 5 आणि 5 10, 10 आणि 3 13 असेल एम. त्या अक्षरापासून उजवीकडील तिसरे परत पासून आले, याचा अर्थ पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा म्हणजे आला ओ, आणि जी आणि ओ यांच्या दरम्यान असणारे पर्याय क्रमांक 3 म्हणजे उत्तर असणार आपलं के. चला बघूयात पुढील प्रश्न काय म्हटले बघा, वैष्णवीचा रांगेतील पुढून क्रमांक 22 आहे, मानसीचा मागून क्रमांक 17 आहे आणि त्या दोघींच्या दरम्यान 4 मुली उभ्या आहेत, तर रांगेत कमीत कमी मुली किती. कमीत कमी असा प्रश्न आला की काय करायचंय बघा, या ठिकाणी वैष्णवीचा क्रमांक मांडला आपण जो की 22 आहे पुढून, त्याच रांगेमध्ये त्या दोघींच्या दरम्यान 4 विद्यार्थी आहेत किंवा 4 मुली त्या, तर 4 मानले, आणि मागून क्रमांक मानसीचा आहे 17वा, याचा अर्थ या ठिकाणी मानसी या 17वा क्रमांक, याचा अर्थ मागे पाहिजे 16, या ठिकाणी ही 4 1 5 राहिले 11. वैष्णवीचा पुढून क्रमांक 22 याचा अर्थ इकडे पाहिजे 21, या ठिकाणी हे 4 1 5 राहिले 16. टोटल बघा आता 16 अधिक 1 17, 17 आणि 4 21, 21 आणि 1 22, 22 अधिक 11, तर त्या ठिकाणी एकूण मुली असणार आहे त्या 33. पुढे बघा गडीची आकृती आहे, याचे पर्याय क्रमांक उत्तर आहे 3. या ठिकाणी वेन आकृतीवरील प्रश्न आहे बघा, फक्त वाचनाची आवड असणाऱ्या मुलांची संख्या. वाचन म्हणलं त्यांनी काय म्हटलंय, आयत म्हटलंय, त्रिकोण म्हणलं की खेळ म्हटलंय, वर्तुळ म्हटलं की लेखन म्हटलंय. फक्त वाचनाची आवड पाहिजे अशी मुलांची संख्या आणि फक्त लेखनाची आवड असणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. आता वाचनाची आवड म्हणले कुठं याचा अर्थ त्या आयतामध्ये असले पाहिजे, हे 8 अधिक 5 आले 13, आणि फक्त लेखनाचे म्हटल्यानंतर हे 6 अधिक हे 9 ते असेल 15, तर या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 2चा, त्यामुळे पर्याय क्रमांक असणार याचं उत्तर 2. बघा पुढील प्रश्न, त्याच वेन आकृतीवरती त्यांनी काय म्हटलंय, खेळाची आवड असणाऱ्या किती मुलांना वाचनाची किंवा लेखनाची म्हटलंय, तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे काय म्हटलंय, आता या घडणीपासून तयार काय केलाय, घन तयार केलाय, तर त्या ठिकाणी सम्मुख पृष्ठांवरती चिन्हांची जोडी नसणारा पर्याय काय. सम्मुख म्हणजे काय तर समोरासमोर पाहिजे, त्यामुळे या ठिकाणी कधी एकाडे घ्यायचं बघा, एकाडे एक, याचा अर्थ त्रिकोणला चौकोन, गोलला भरीव गोल आणि चौकोनाला असणार इकडं त्रिकोण, यानुसार पर्याय क्रमांक काय येईल 2 येईल. पुढील प्रश्न बघा, या ठिकाणी सूचना काय म्हटलंय, 35 ते 28 खालील मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद निवडा. तर हे पद आहेत काय मुलांनो, तर क्रमवरती आधारित प्रश्न आहेत, आणि आपल्याला माहिती क्रम म्हणलं की संख्या आले की पहिल्यांदा फरकच बघायचा. मग यामध्ये बघा
2 फरक आहे, दुसऱ्या दोघांमध्ये 5 आहे, नंतर दोघांमध्ये 11 आहे, नंतर दोघांमध्ये 17 आहे. परंतु 2, 5, 11, 17 हा जो आपला फरक आलाय तो फरक कसला आहे, तर तो आहे एकाडेक मूळ संख्यांचा फरक. त्यामुळे 17 नंतर 19 सोडून द्या आणि 23चा फरक येण्यासाठी त्या ठिकाणी 76 अधिक 23 करा, उत्तर येईल आपलं 99. बघा पुढील प्रश्न, या ठिकाणी देखील तेच करायचं आहे. दोघांतला फरक काढा. 4 येईल, 8 येईल, 12 येईल, 24 येईल. तर या ठिकाणी काय कळते बघा आपल्याला, फरक आहे 4, 8, 12, 24. तर हा आलेला फरक हा त्या संख्येतील अंकांच्या गुणाकाराचा फरक आहे. याचा अर्थ काय, तर 4 1 4, 8 1 8, 6 2 12, 8 3 24 आणि 6 2 12. म्हणून 62 अधिक 12 येईल 74. पर्याय क्रमांक असेल 3. बघा पुढील प्रश्न, हा आहे आकृतीवरती आधारित. तर या ठिकाणी बघा, हा भाग पश्चिमेला आहे, उत्तरेला आहे, दक्षिणेला आहे, आता पाहिजे पूर्वेला. त्यानुसार जर आकृती आपण फिरवून बघितली तर पर्याय क्रमांक येत आहे 2. पुढील प्रश्न, हा प्रश्न आहे क्रम मधील अक्षरे या टॉपिक वरती आधारित. मग आपल्याला माहिती या, जर अक्षरावरती आधारित आला तर पहिल्यांदा त्यांचे अनुक्रमांक माहित असणं पाहिजे आणि अनुक्रमांक माहित असल्यानंतर पहिल्याचा पहिल्याशी आणि दुसऱ्याचा दुसऱ्याशी संबंध लावत पुढे जायचं आहे. या ठिकाणी बघा, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर डी. याचा अर्थ प्रत्येक पदामध्ये 1 चा फरक आहे. त्यानंतर बघा वाय आणि व्ही चा 3 चा फरक आहे. नंतर या ठिकाणी 1, 3 चा, नंतर 5 चा, नंतर पुढे आहे 7 चा आणि त्यानंतर पाहिजे 9 चा. म्हणजे कळलं की 3, 5, 7, 9 या काय आहेत, या सगळ्या विषम संख्या आहेत. त्यानुसार जे वजा 9 जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला ए येईल आणि ए बी सी डी नुसार ई येईल. त्यामुळे पर्याय क्रमांकाचं उत्तर असणार आहे 1. पुढे बघा, 2 विधानं आणि 2 अनुमाने दिले आहेत. यावरून अनुमानाचा कोणता पर्याय निवडायचा आहे, बघा बरोबर पर्याय निवडायचा आहे. तर त्या ठिकाणी बघा, विधान काय म्हटलंय, सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत. याचा अर्थ काय, तर मोबाईल हे सर्व लॅपटॉप आहेत. दुसरे विधान काय आहे बघा, काही स्मार्ट वॉच लॅपटॉप आहेत. याचा अर्थ फक्त लॅपटॉपचा आणि त्या स्मार्ट वॉचचा संबंध दिला या. त्यामुळे आपण फक्त स्मार्ट वॉच या ठिकाणी काढायचा आहे. आता त्यानुसार बघा, अनुमाने बघा, आता काही लॅपटॉप मोबाईल आहेत. तर सर्व लॅपटॉप मोबाईल नाहीत, परंतु काही प्रमाणात ते आहेत. त्यामुळे हे बरोबर आहे. आणि काही स्मार्ट वॉच मोबाईल आहेत. स्मार्ट वॉच आणि मोबाईल याचा कार्यमात्र देखील संबंध नाही. त्यामुळे दुसरे अनुमान हे चुकीचे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांकाचं उत्तर असणार आहे 1. पुढे बघा, कैलास आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा होता. याचा अर्थ पूर्व आणि दक्षिण या 2 दिशांच्या मध्ये आग्नेयेकडे तोंड करून उभा होता. तो डावीकडे दोनदा काटकोनात म्हणजे काय, तर एकदा वळला की एकदा 90 अंशामध्ये असेल, तो 2 वेळा वळलाय. कुठं वळलाय, डावीकडे. याचा अर्थ हा पहिला, नंतर 2 वेळा झाला. याचा अर्थ तो कुठं बघतोय, आता वायव्येकडे बघत असणार आहे. या वायव्येकडे बघत असताना त्यांनी काय केलं, शीर्षासन केलं. या शीर्षासन म्हणजे काय असतं, तर मागील दिशा पुढील होती आणि पुढील दिशा मागे होती, परंतु त्यांच्या हाताची दिशा चेंज होत नाही. त्यामुळे त्यांनी काय म्हटलंय बघा, उजव्या हाताची दिशा कोणती, जर तो वायव्येकडे बघत असताना उजवा हात असणारे त्या ठिकाणचा ईशान्येला. त्यामुळे ह्याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न आहे सांकेतिक भाषेवरती आधारित. यामध्ये बघा, ए बी सी बरोबर 538, बी सी डी बरोबर 362, सी डी ई बरोबर आहे 695. तर त्या ठिकाणी बॅडला पोरांनो काय येईल असं म्हटलं आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, या दोघांमध्ये समान कोण आहे, बी. या ठिकाणी आहे 3, बी बरोबर 3. पुन्हा पुढच्या दोघांमध्ये बघा, डी यामध्ये आहे 6 आणि परत 1 आणि 3 मध्ये बघा, त्या ठिकाणी आहे सी. या ठिकाणी बी सी आणि ह्या दुसऱ्यामध्ये बी सी आहे. याचा अर्थ इथं 5 5 5 म्हणजे सी बरोबर येईल 5. या ठिकाणी आपल्याला बी निघलाय, डी निघलाय, आता राहिलाय फक्त आपल्याला काढायचा ए. तर या ठिकाणी ए ला फक्त बाकी आहे 8. त्यामुळे बॅड मध्ये बी असणार 3, ए असणार 8, डी असणार 6. 386 पर्याय क्रमांक असणार आहे 3.
बघा पुढील प्रश्न, हा प्रश्न आहे अपूर्णाकृती पूर्ण करणे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे बघा पुढील प्रश्न, या ठिकाणी चुकीचे पद आपल्याला काढायचे आहे. बघा या ठिकाणी जर आपण क्रम यावरील चुकीचे पद काढताना दोघातला आपण फरक बघतो पहिल्यांदा. जर फरक बघा गेलं तर या ठिकाणी हा फरक या संख्येतील अंकांची बेरीज करून त्याची दुप्पट केली तर हा फरक या ठिकाणी निघतोय 8. या ठिकाणी बघा 4 आणि 8 12, 12 दुप्पट केली 24 फरक आहे. 7 आणि 2 9, 9 ची दुप्पट 18. परंतु या ठिकाणी 18 जर आपण मिसळलं तर त्या ठिकाणी उत्तर आहे येत आहे 90, परंतु 92 हे चुकलेले आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे पाण्यातील प्रतिबिंब. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा पुढील प्रश्न, या ठिकाणी देखील पाण्यातील प्रतिबिंबच आहे. याचे येईल पर्याय क्रमांक 2. तर पुढे बघा, सुंदर परडी घेऊन हाती परोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री फुटती. या वाक्यपंक्तीत इकारांत याचा अर्थ पोरांनो वेलांटी पाहिजे दुसरी. ज्या ठिकाणी दुसरी वेलांटी त्या ठिकाणी पोरांनो इकारांत अक्षर असणार आहेत. याचा अर्थ हाती परडी मध्ये एक असेल, थी ती त्री नंतर ती 1 2 3 4 5 आणि 6 पर्याय क्रमांक 3. दिलेल्या लयबद्ध मांडणीतील पदांचा क्रम लक्षात घेऊन या ठिकाणी लयबद्ध मांडणी सोडवायची. या लयबद्ध मांडणी जर आली तर त्या ठिकाणी दिलेली सर्व अक्षरे पहिल्यांदा मोजून घ्या. या ठिकाणी अक्षरे 20 आहेत. 20 चा आपण 5 5 जर गट केलं तर या ठिकाणी बघा 5 चा गट केला, 5 चा केला तर या ठिकाणी बघा 6 प्रश्नचिन्ह 5 9 4 या ठिकाणी 2 राहिलेला दिसतोय, 8 राहिलेला दिसतोय. बघा या ठिकाणी 8 5 4 आहे 6 आहे, याचा अर्थ राहिला आहे 9. 5 आहे 4 आहे 6 आहे 8 आहे, याचा अर्थ इथं या ठिकाणी राहिले कोणता अंक तर तो असणार आहे 9. 9 4 6 8 मध्ये राहिला आहे फक्त 5, याचा अर्थ 8 9 9 5 पर्याय क्रमांक असणार आहे 4. या ठिकाणी बघा जर आपण बघितलं तर या गोल यानंतर कोणतं चिन्ह आहे, हे चिन्ह असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी हे चिन्ह आले पाहिजे. त्यामुळे शेवट देखील हे चिन्ह जर आले तर पर्याय क्रमांकाचे उत्तर येईल 2. पुढील प्रश्न बघा, या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे. प्रथमतः त्रिकोण काढा. या ठिकाणी बघा 1 2 3 आणि हा एक 4. या ठिकाणी 4 त्रिकोण गावले बघा. नंतर बघा चौकोन, तर चौकोनांची संख्या 1 2 हा पूर्ण 1 3, हा एक 4 पूर्ण 5 6 7 आणि हा असणार आहे 8. तर दोघांना फरक आला 4, याचा अर्थ 4 ने कमी असणार आहे. बघूयात पुढील प्रश्न. तर या ठिकाणी सांकेतिक भाषेवरती पुन्हा एकदा प्रश्न आला आहे. या ठिकाणी काय करायचंय मग, पहिल्या दोघात कोण समान आहे, नंतर दुसऱ्या दोघात कोण समान आहे, तिसऱ्या दोघात कोण समान आहे हे बघायचंय. तर या ठिकाणी गवत, यामध्ये बघा स्टार त्रिकोण आणि चौकोन आहे. वरद मध्ये गोल स्टार आणि उलटा त्रिकोण आहे. गरम मध्ये चौकोन उलटा त्रिकोण आणि भरीव गोल आहे. तर या ठिकाणी बघा दोघांमध्ये समान आहे व, या ठिकाणी आहे स्टार, याचा अर्थ व बरोबर आले स्टार. दुसऱ्या दोघांमध्ये बघा र असेल तर या ठिकाणी आहे उलटा त्रिकोण. पुन्हा पहिल्या तिसऱ्या मध्ये बघा एक म्हणजे ग गेला, या ठिकाणी ग गेला, ग ला असणार आहे चौरस. तर या ठिकाणी राहिले फक्त त ला असणार आहे त्रिकोण, द ला आला गोल आणि म ला येईल भरीव गोल. जर असं बघितलं तर मदत हा शब्द पोरांनो कशा प्रकारे निघतोय बघा. तर म ला असणार आहे या ठिकाणी भरीव गोल, द ला गोल आणि त ला असणार आहे त्रिकोण. असा पर्याय क्रमांक आहे 1. पुढे बघा, आरशातील प्रतिमा कोणती हे निवडायचे आहे. या ठिकाणी बघा 51 चा पर्याय क्रमांक येईल 4 आणि 52 चे येईल पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न आहे बघा, समसंबंध या घटकावरती आधारित. तर या ठिकाणी बघा कार्य आणि जूल, यामध्ये कार्याचे SI एकक काय आहे जूल, तर बलचे आहे न्यूटन. बघा पुढील प्रश्न, या ठिकाणी आकृतीवरती आधारित प्रश्न आहे बघा. तर या ठिकाणी बघा जो
चौकोन आहे किंवा आयत आहे हा दुसऱ्या क्रमांकावरती गेला आहे, याचा अर्थ भरीव गोल देखील दुसऱ्याच क्रमांकावरती गेला पाहिजे. यानुसार पर्याय क्रमांक 2 कट होईल, 3 कट होईल. परंतु जो हा पोकळ जो आयत आहे या ठिकाणी खाली गेला आहे, यामुळे हा भरीव गोल देखील खाली पाहिजे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 देखील कट. पर्याय क्रमांक उत्तर आहे 4. चला बघा पुढील प्रश्न. या ठिकाणी बघा 47 ला 17 आले या, तर ती कसं आलंय बघा. तर या ठिकाणी 4 आणि 7 या दोघांचा केला गुणाकार आणि 4 अधिक 7 केलं 11. तर दोघांच्या मधील फरक असणारे 17. त्यामुळे या ठिकाणी 9 गुणिले 5 करा ते 45 आणि 9 अधिक 5 करा ते 14 आणि दोघांतला फरक असणार आहे 31. पर्याय क्रमांक 1. पुढे बघा 235 या संख्येला 99 आले या, तर ते कसं आले बघा. तर 2, 3 आणि 5 या तिघांची केली बेरीज ते येईल 10. 10चा वर्ग वजा 1 केला आहे, त्यामुळे या ठिकाणी 4, 6, 9 4 आणि 6 10, 10 9 19, 19चा वर्ग वजा 1 करा ते येईल 360. पर्याय क्रमांक 2. पुढे बघा आता BGL NSXEJO ला काय. तर या ठिकाणी आपल्याला माहिती पहिल्याचा पहिल्याशी संबंध लावायचा आहे. तर या ठिकाणी त्यांनी काय केलंय बघा, पहिल्याचा पहिल्याला संबंध लावला नाही. त्यांनी काय केलंय, पहिल्याचा लावला शेवट. म्हणजे काय, ह्याचा अनुक्रमांक असणार आहे 2, ह्याचा असणार आहे 24 आणि दोघांची बेरीज 26. म्हणजे जर असं करत गेलं तर प्रत्येक दोघांची बेरीज येत आहे 26. त्यानुसार हिचा अनुक्रमांक आहे 5, तर त्या ठिकाणी शेवट पाहिजे 21. या ठिकाणी आहे 10, तर या ठिकाणी पाहिजे 16 आणि ओ आहे 15, या ठिकाणी पाहिजे 11. याचा अर्थ दोघांची बेरीज केली तर ती येत आहे 26. त्यामुळे 11 म्हणले की येणार के, 16 म्हणले की येणार पी आणि 21 म्हणले की येणार यू. के पी यू. पर्याय क्रमांक 1. बघा पुढील प्रश्न. या ठिकाणी नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी 3 किमी आहे आणि नावेचा वेग 12 किमी आहे. नावेने जे अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणलं की दोघांची करायची वजाबाकी. याचा अर्थ 12 वजा 3 केलं ते येईल 9, म्हणजे प्रति तास 9 किलोमीटर पर आवर असणार आहे बघा. या ठिकाणी मग असं 5 तासामध्ये किती होईल, 45 किलोमीटर अंतर होईल. दिलेले अंतर त्यांनी काय म्हटले, पुन्हा प्रवाहाच्या दिशेने, म्हणजे परत त्यांची करायची बेरीज. याचा अर्थ 12 अधिक 3 करा ते येईल 15 आणि आलेल्या त्या किलोमीटरला 15 ने भागा, 15 त्रिक 45, उत्तर येईल 3 तास. बघा पुढील प्रश्न. ओम व साई यांच्या वयामध्ये 8 वर्षाचा फरक असून 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 50. तुम्हाला सांगितलं होतं कधीही तुम्ही मागे जावा किंवा पुढे जावा, दोघातला फरक हा चेंज होत नाही. त्यामुळे या ठिकाणी x वय माना, म्हणून 5x आणि 9x होईल आणि दोघातला फरक हा 4x असेल तो येईल 8. मग x बरोबर येईल 2, म्हणजे x ची किंमत 2 आली. 2 पंचे 10, 92 18. परंतु हे गुणोत्तर होते 3 वर्षापूर्वीचे आणि त्यांनी विचारलं आहे आपल्याला आजच्या वयांची सरासरी. 10 अधिक 18 करा ते येईल 28 आणि दोघांची 3 ने ऍड करा त्यामध्ये येईल 6 34. आणि आपल्याला माहिती आहे सरासरी म्हणजे काय असतं, एकूण बेरीज भागिले एकूण संख्या बरोबर सरासरी. त्यानुसार मग 34 भागिले 2 करा, उत्तर येईल ह्याचं 17. पर्याय क्रमांक 4. वैभवीचा पहिला वाढदिवस 10 नोव्हेंबर 2018 रोजी शनिवारी होता, तर तिचा 11वा वाढदिवस कोणत्या वारी येईल. हा प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये संभाव्य प्रश्नामध्ये बघितला होता. त्यामुळे बघा एकदम सोपा आहे. तुम्हाला काय म्हटलं आहे, पहिला वाढदिवस आणि 11वा वाढदिवस या दोघांमध्ये फरक असणार आहे 11चा, अधिक या दोघांच्या दरम्यान लीप वर्ष असतील बघा. याचा अर्थ 18 2018 ते अधिक 11 करा 2029 पर्यंत दोघांच्या मध्ये लीप वर्ष आहे 3. मग 11 अधिक 3 करा येईल 14 भागिले 2. याचा अर्थ 14 भागिले 7 करा, बाकी राहील 0. याचा अर्थ वार असणार आहे तोच. पर्याय क्रमांक 3 शनिवार. या ठिकाणी बघा कोड आहे, कोड एकदम सोपा आहे. यांनी काय केलंय बघा, तर या ठिकाणी 12चा वर्ग केला आहे 144, 8चा वर्ग केला आहे 64 आणि दोघांतला फरक त्यांनी मांडला आहे मध्ये. यानुसार जर बघितलं तर या ठिकाणी 19चा येईल 361 वजा 12चा 144. तर दोघांची वजाबाकी केली तर उत्तर येईल 217. पर्याय क्रमांक 2.
या ठिकाणी काय म्हटले बघा, या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करून चौथ्या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? तर या ठिकाणी शब्द बनतोय बघा पांजरपोळ. ह्या शब्दातील चौथ्या क्रमांकाचा अक्षर आहे पो आणि त्या अक्षराच्या डावीकडील पहिला असणार आहे र, त्यामुळे हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न काय आहे बघा, तंतोतंत जुळणारी आकृती. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा आता, गटात न बसणारे पद ओळखा. गटात न बसणं म्हणजे काय, तर 4 पैकी तिघांचा एक गट बनतो आणि एक साईडला निघतो बघा. यामुळे या ठिकाणी शब्दावरती आधारित प्रश्न आहे आणि शब्दांचा आपल्याला काय करायचं आहे, गट तयार करायचा आहे. मग लखनौ असेल, रांची असेल, जयपूर असेल, या तिन्ही काय आहेत, राजधानी आहेत. अमृतसर हे काय आहे, शहर आहे. त्यामुळे याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 4. पुढे बघा, आकृती आहे 65 क्रमांकाची. या ठिकाणी आकृती जर बघितली, आकृती आपण फिरून बघितली तर उत्तर येईल पर्याय क्रमांक याचं 3, जे की पहिला गट, दुसरा म्हणजे पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय हे एकमेकांचे समान आहेत. तिसरा हा पर्याय थोडा भिन्न आहे. पुढील प्रश्न बघा, तर हा आहे वर्गीकरणावरील संख्या या टॉपिकवरती आधारित. तर या ठिकाणी त्यांनी काय केलंय बघा, 36 असेल, 80 असेल, 100 असेल, 252 असेल, या 4 पैकी तिघांचा गट बनवायचा आहे. आणि तो गट कोणता आहे, घन अधिक वर्ग याचा गट आहे बघा. याचा अर्थ काय, तर 3 चा घन अधिक 3 चा वर्ग बरोबर 36. 4 चा घन अधिक 4 चा वर्ग केला 80 येईल. या ठिकाणी बघा 6 चा घन केला आणि 6 चा वर्ग केला तर 252 येईल. परंतु 100 ही ऑलरेडीच एक घन संख्या आहे, त्यामुळे पर्याय वर्ग संख्या आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक उत्तर असणार आहे 2. पुढे बघा, DHP, BEK, FIO आणि ILI हे आहेत अक्षर आणि अक्षरांचं पहिल्यांदा आपण म्हटलं होतं अनुक्रमांक मांडून घ्या. यामध्ये बघा 4 येईल, 8, 16, नंतर 2, 5, 11. FIO मध्ये बघा 6, 9, 15. या ठिकाणी 9, 12, 18. तर या ठिकाणी तिघांचा आपल्याला एक गट तयार करायचा आहे. तर गट कोणता बनतोय बघा, तर या ठिकाणी बघा +3, +6, +3, +6, +3, +6. याचा अर्थ प्रत्येक अक्षरामध्ये 3 ने वाढ आणि 6 ने वाढ होत आहे, परंतु पर्याय क्रमांक 1 मध्ये ती होत नाही. याचा अर्थ पर्याय क्रमांकाचे उत्तर आहे 1. पुढे बघा, WCD याचा अर्थ 23, 3, 4. MMN चा काय असणार आहे, 13, 13, 14, 18, 8, 9 आणि 15, 10, 11. तर या ठिकाणी गट कोणता बनतोय बघा, तर या ठिकाणी 23 अधिक 4 केलं तर 27 येत आहे आणि 23 अधिक 3 केलं 26 येत आहे बघा. या ठिकाणी बघा 13 आणि 13 26, 13 आणि 14 27, 18 आणि 18 26, 18 आणि 9 27, परंतु 15 आणि 10 येत आहे 25. हा गट समान बनला कारण पहिल्या दोघांची बेरीज येत आहे 26 आणि शेवट पहिल्याची तिसरी येत आहे 27. हा यांचा गट बनलाय, परंतु पर्याय क्रमांक 4 हा त्यानुसार जुळत नाही. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढील प्रश्न. काय म्हटलंय बघा, दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील दुसरे व चौथे. या ठिकाणी 5 गट आहेत, यामधील दुसरं आणि चौथं अक्षर घ्या. तर या ठिकाणी असणार आहे B, D, या ठिकाणी G, I, या ठिकाणी L, N, Q, S, F आणि X. तर यामध्ये बघा त्यांनी काय म्हटले, पुढं मूळ संख्या क्रमांकावर येणाऱ्या अक्षरांचा गट पर्यायातून निवडायचा आहे. याचा अर्थ काय, तर मूळ संख्या पाहिजे त्यानुसार मला वाटते पर्याय क्रमांक उत्तर येत आहे 3. पुढे बघा, आता एका घड्याळात सकाळी 11:30 वाजल्यापासून रात्री 10:30 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो? प्रति ध्यानात ठेवा पोरांनो, एका तासाला तो एकच वेळा ओलांडत असतो. याचा अर्थ पहिल्यांदा दोन्ही तासातील फरक काढा. याचा अर्थ 11:30 आणि 10:30 या दोघांना फरक असेल 11 तास. आणि याच्यामध्ये एक अपवाद आहे बघा, जर या दोघांच्या दरम्यान किंवा कोणत्याही 2 तासांच्या दरम्यान 12 ही संख्या आली तर त्या ठिकाणी ती एक वजा करायची असते, त्यामुळे पर्याय क्रमांक याचे उत्तर येईल 10. पुढे बघा, अंकासाठी एक सांकेतिक चिन्ह त्यांनी दिलेले आहेत, त्यानुसार त्यांनी खालील मांडणी त्यांनी आपल्याला सोडवायला सांगितलेली आहे. या ठिकाणी बघा त्रिकोण म्हणजे आहे 4 गुणुले
6 भागिले 2 वजा 7 अधिक 3. जर आपण ही पदावली सोडवली तर बघा 6 चौक 24, 24 भागिले 2 केले येईल 12, 12 वजा 7 केल्यानंतर येईल 5, 5 अधिक 3 केले तर उत्तर येईल 8. आणि 8 ही संख्या कोणाला आहे तर ह्या त्रिकोणात रेष याला पर्याय म्हणजे पर्याय क्रमांकाचे उत्तर असणार आहे 4. पुढे बघा मनोरा, मनोऱ्यावरील आधारित प्रश्न. याचा अर्थ काय आहे मुलांनो तर पहिल्या दोघांमध्ये ज्या प्रकारे त्यांनी आकृती बनवली असेल, समजा या ठिकाणी आकृती जर अशी बनली तर या ठिकाणी देखील अशी येते. याचा अर्थ पहिल्या दोघात जो संबंध तो संबंध पुढच्या दोघांमध्ये आला पाहिजे. त्यानुसार मला वाटते पहिल्याचा येईल 72चा येईल बघा पर्याय क्रमांक 1. बघा पुढील प्रश्न. या ठिकाणी देखील मागील मनोरा या टॉपिक वरती आधारित प्रश्न त्यांनी विचारला होता. तर या ठिकाणी याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. दिलेल्या प्रश्नाकृतीत लपलेला भाग पर्यायातून निवडा. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा बघा लास्ट प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी त्यांनी काय केलंय बघा विरुद्ध संख्यांचं काय केलंय या तर 17 अधिक 28 यांची केली बेरीज 45 आणि या दोघांचा केला आहे गुणाकार. दोघांची संख्या ही समान आहे. या ठिकाणी बघा येते बेरीज 56, 7 8 56, 7 चौक 28, 15 3 28. तर या ठिकाणी 32 अधिक 33 केलं तर उत्तर येईल 65. आणि 65 म्हणजे या संख्येत या प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या आणि 13 या दोघांचा गुणाकार देखील येईल 65. त्यामुळे 13 म्हणजे 65 ला 13 ने भागले तर उत्तर येईल 5. त्यानुसार पर्याय क्रमांक हे उत्तर असणार आहे 3. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बुद्धिमत्ता या विषयामधील जी 7वी स्कॉलरशिपला आलेली प्रश्नपत्रिका एकदम सोप्या प्रकारे त्याचं सोल्युशन बघितलं आहे. जर अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहिजे असेल किंवा व्हिडिओ पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.